ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आटोपल्यानंतर आता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सर्व दिंड्यांसह पलटणच्या दिशेने रवाना झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी आपण आता उपस्थित आहोत की जिथे स्वामी समर्थांची ही पालखी ही ज्ञानेश्वर माऊलींच्या या पालखीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी ते सगळे आपल्याला भाविक दिसत आहेत आणि जे या स्वामी समर्थांच्या या पालखीमध्ये सहभागी असलेले हे सगळे वारकरी आहेत। त्यांनी या पालखीचं नियोजन कसं केलेलं आहे आणि या त्यांच्या पालखीची किती वर्षाची परंपरा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। कोण आहे ते? रामकृष्ण श्री स्वामी समर्थ। काय सांगताल आपल्या पालखी सोहळा जो आहे याबद्दल आपण काय सांगताल? किती वर्षाची परंपरा आहे? आपली शंकर महाराजांची पालखी आहे धनकवडी पुणे, हे आमचं 3रं वर्ष आहे। आम्ही शंकर महाराज पालखीला घेऊन आज पंढरपूरला घेऊन चाललेलो आहे दर्शनास। 3रं वर्ष आहे? 3रं वर्ष आमचं आहे। धनकवडीवरून आलेली आहे। धनकवडी पुणे प्रस्थान कधी झालं पालखी? प्रस्थान पुण्यामध्ये पालखी आल्यानंतर, पुण्यामध्ये म्हणजे आल्यानंतर आम्ही माऊलींना घेऊन पुढे असताना निघालो। कसा वाटतो आनंद हा? कसा वाटतो सोहळा, पालखी सोहळा? हा खूप सुखी सोहळा आहे। माऊलींच्या संघ चालायचा म्हणल्याचा अनुभव खूप वेगळा आहे। स्वामी समर्थांची पालखी एक वेगळं पण असं वाटतंय आणि याच्यामध्ये अजून भक्तीमध्ये या भक्तिसागरामध्ये कुठेतरी स्वामींच्या रूपाने भर पडलेले आपल्याला पाहायला मिळते। खूप स्वामींचे माऊली आहेत, शंकर महाराज आहेत, सर्व संत संगत आहेत। त्याचा आनंद खूप वेगळा आहे आणि सगळ्या गावाचे लोक पाऊस पडल्यामुळे खूप आनंदी झालेले आहेत। त्यामुळे सगळे लोक वेगळ्या जागाला लावून माऊली संघात चालत आहेत। काय वाटतो, कसा वाटतो हा सोहळा? कसा आपण आनंद घेत आहे? हा छानपणे आनंद घेतो। मुक्काम वगैरे कसे होतात, कुठे होतात? मुक्काम ठरवलेले असते, तिथं आम्ही मुक्काम करतो। सर्व सोयी सुविधा होते, सर्व सोय होते। अच्छा, पाहतोय आपण सुंदर असा स्वामींची ही पालखी आपल्याला इथे पाहायला मिळते। सुंदर असा स्वामींचा फोटोही आपल्याला समोर दिसतोय आणि आपण या ठिकाणी हे सगळे या वारीमध्ये या पालखी सोबत सहभागी झालेले आपल्याला हे सगळे वारकरी आपल्याला स्वामी भक्त वारकरी आपल्याला या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहे। मी लोणंद, उमेश जगताप, मराठी न्यूज साठी।